नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे पेनफुल सेक्स। म्हणजे इंटरकोर्स करताना तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला दोघांना काही त्रास होत असेल त्याला आपण म्हणतो पेनफुल सेक्स। जर पेनफुल सेक्शुअल ॲक्ट असेल तर त्याची कारणं काय आहेत, त्याचे उपचार काय आहेत, या सगळ्याविषयी या व्हिडिओद्वारा आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे आणि माझ्या क्लिनिकद्वारा किंवा माझ्या या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉपर सेक्शुअल एज्युकेशन द्यायचा मी नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे। तर खरोखर मित्रांनो, माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि रिक्वेस्ट आहे तुम्हाला की माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे 2 व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत राहील। तर मित्रांनो, चला आता आजचा जो टॉपिक आहे दॅट इज द पेनफुल सेक्शुअल ॲक्ट। पेनफुल सेक्शुअल ॲक्ट हे खूप कॉमन आहे। कॉमनली माझ्याकडे पेशंट येतात, आठवड्यातून मला वाटतं कमीत कमी 10 ते 12 पेशंट माझ्याकडे नक्की येतात की केव्हा केव्हा आपल्या पार्टनरला पेन होतं इंटरकोर्स करता वेळेस, संभोग करता वेळेस, किंवा केव्हा केव्हा तुम्हाला पण सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करताना इन्फेक्शन झाल्यामुळं तुम्हाला पेन होऊ शकतं। त्याची मेन कारणं काय आहे, एक तर तुमच्या पार्टनरला इन्फेक्शन असू शकतं, ते बॅक्टेरियल, ईस्ट किंवा फंगल इन्फेक्शन असू शकतं, किंवा तुम्हाला किंवा जर बॅलनायटिस, डायबिटीज असेल किंवा इन्फेक्शन असेल किंवा लाल लाल तुमचं ग्लॅन्स झालं असेल तर तुम्हाला काही इन्फेक्शन झालेलं असेल तर तुम्हाला पण ड्युरिंग द सेक्स चांगलं पेन होऊ शकतं। आणि जर हार्पिससारखे जर इन्फेक्शन असतील तर तो इतके म्हणजे भयंकर पेन असतात की जस्ट मिरची आपल्या पेनिसला मिरची जर लावली तर कसं आपल्याला पेन होईल त्याप्रमाणे हर्पीसमध्ये आपल्याला पेन होतं। म्हणून हर्पीस पेन आणि इतर आजाराचे म्हणजे बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनचे पेन याच्यामध्ये आम्हाला फरक ताबडतोब दिसून येतो। तर मित्रांनो, पेनफुल सेक्शुअल ॲक्ट ही जी आहे ही केव्हा केव्हा काय होतं की आपले पार्टनरला आपण जर प्रॉपर अराऊज नाही केलं, प्रॉपर त्याला स्टिम्युलेट नाही केलं, प्रॉपरली तुम्ही फोरप्ले केला नाही तर तिच्या योनी मार्गामध्ये ओलावा निर्माण न झाल्यामुळे पण केव्हा केव्हा पेनफुल सेक्स होऊ शकतं। आणि जर असं पेनफुल सेक्स असेल तर आम्ही तुम्हाला ॲडवाईज करतो की जितकं जास्तीत जास्त तुमच्या पार्टनरला स्टिम्युलेट करता येईल तितकं स्टिम्युलेट करून, त्यांच्या बार्थोरिन ग्लँडला स्टिम्युलेट करून, त्यांच्या जी स्पॉटला स्टिम्युलेट करून तुम्हाला ओलावा निर्माण करावा लागतो। आणि ओलावा निर्माण केल्याशिवाय तुम्ही जर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करत असाल, वन वे करत असाल तर नक्कीच तुमच्या पार्टनरला तुम्ही पेन देऊ शकता। केव्हा केव्हा मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झाल्यानंतर मेनोपॉजमध्ये पण केव्हा केव्हा हार्मोनल डिस्फंक्शन असल्यामुळं त्यांना पेन होऊ शकतं। अशा वेळेस आम्ही त्यांना ल्यूब यूज करण्याचा आम्ही त्यांना सल्ला देतो। तर तुम्ही चांगल्या मार्केटला ल्यूब अवेलेबल आहेत, ते ल्यूबचा पण तुम्ही प्रयोग करू शकता। तर त्या ल्यूबमुळं स्मूथनेस येतो आणि कुठेही जास्त फोर्सफुली घर्षण न झाल्यामुळं पेन कमी होतात। दुसरी गोष्ट आहे की मासिक पाळीचे काही आजार असतील किंवा हार्मोनल डिस्फंक्शन असतील किंवा काही हार्मोनल कमी असेल किंवा हायपोथायरॉइडिझम असेल किंवा डायबिटीज असेल, याच्यामुळं पण आपल्या पार्टनरला किंवा तुम्हाला सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करताना पेन होऊ शकतात। तर त्याप्रमाणे आम्ही पूर्ण हिस्ट्री घेऊन आम्हाला त्याचं कारण शोधावं लागतं आणि त्या कारणावर आम्हाला ट्रीटमेंट द्यावं लागतं। कारण डायबेटिक न्यूरोपॅथी आणि व्हॅस्क्युलोपॅथी ही खूप कॉमन आहे आणि या डायबिटीजमुळं पेनफुल सेक्शुअल ॲक्टिव्हिटी पण खूप कॉमन आहे। कारण डायबिटीजमुळं त्या पार्टनरला किंवा तुम्हाला हे दोघांनाही बॅलनायटिससारखं इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्या इन्फेक्शनवर जर प्रॉपर ट्रीटमेंट नाही घेतलं तर तुम्हाला पेनफुल सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचा त्रास होऊ शकतो। तर मित्रांनो, पेनफुल सेक्स ॲक्ट हे खूप कॉमन आहे। जर तुम्हालाही जर संभोग क्रिया करताना जर पेन होत असेल तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला या किंवा तुमच्या शहरातील कोणतेही क्वालिफाईड डॉक्टर्स सेक्सॉलॉजिस्ट असतील तर त्यांचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे त्याच्यावर उपचार करूनच आणि काही दिवस सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्यापासून दूर राहून अब्स्टिनन्स ठेवून जर तुम्ही ट्रीटमेंट प्रॉपर जर करून घेतलं तर मला वाटतं की तुमचं सेक्शुअल लाईफ चांगलं होण्यात चांगली मदत होऊ शकते। तरी मित्रांनो, असे काही बरेच विषय असतात, तर तुम्हालाही काही शंका कुशंका असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा। फालतू कॉमेंट करण्यापेक्षा चांगले कॉमेंट करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल। धन्यवाद मित्रांनो।